नमस्कार मैत्रिणीनो, सोनाली किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि ऊन फार आहे. अशा वेळी जेवण कमी आणि गार आयटम जास्त खायचे असते. सरबत वगैरे असे आयटम खायचे असते. तर तुम्हाला मी आज कलिंगडचा मोहब्बते शरबत कसा करायची त्याची रेसिपी दाखवणार आहे. तर चला का शरबत रेसिपी करण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. मी एक मोठं कलिंगड घेतलेलं आहे. दूध अर्धा लिटर घेतलेलं आहे. त्यानंतर सब्जा बी घेतलेले आहेत. सब्जा बी रात्री आपण एक वाटीभर पाण्यात भिजवायचे असते. भिजवल्यानंतर ते असे होतात. त्यानंतर रोज सिरप घेतलेला आहे, बर्फ घेतलेला आहे. चला आता सर्वप्रथम आपण हे कलिंगड कापून घ्यायचं आहे. हा हा, मस्त आहे कलिंगड, लाडलाय. चला आता कट करून घेतलेला आहे. त्याचा आपण याचे 2 भाग कट करून घ्यायचे आहेत. 2 भाग कट केल्यानंतर हे असं वरून आपण कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर असे काप बारीक तुंडके करून घ्यायचे आहे. तर आपण हे आता असं कट मारायचं आणि त्यातील बी आहेत ते काढून घ्यायचे आहेत. असं पद्धतीनं बारीक कट करून. चला मैत्रिणींनो, कलिंगडचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि हो काही अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत. ते एका पातेल्यात काढून घेऊया. त्यानंतर त्यात दूध घालायचं आहे. वाटीभर दूध घेतलेलं आहे ते. त्यानंतर सब्जा भिजवलेला तो पण घालायचा आहे. भिजवल्यानंतर सब्जा बघा असा फुगतोय छानसा आणि चांगला हलवून घ्यायचा आहे. त्यानंतर रोज सिरप आहे ते पण घालायचं आहे. त्यानंतर बर्फ आहे तो पण घालायचा आहे यात. आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे. केलेला शरबत शुगर फ्री आहे. शुगर फ्री लोकांसाठी चांगला आहे. जर तुम्हाला रेग्युलर लोकांसाठी गोड पाहिजे असेल तर साखर घालू शकता. आणि आता आपण पिण्यासाठी ग्लास मध्ये घ्यायचं आहे. शरबत ग्लास मध्ये घेतलेलं आहे आणि सजावटीसाठी आपण हे असं कलिंगड लावूया. चला, मोहब्बते का सरबत तयार झालेला आहे. चला मैत्रिणींनो, तुम्हाला माझी मोहब्बते सरबत की रेसिपी कशी काय वाटली तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल का आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.